विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम संपवला आहे. आज आपण इंग्रजी विषयाच्या इयत्ता 3च्या इंग्रजी विषयाला सुरुवात करणार आहोत. Now, see, this is our English textbook and this is our syllabus of English subject. You can see that it includes total 6 units. Okay then, let's start the first topic of first unit, that is play time. Listen, repeat and sing with action. Fun time, play time. Now we run, now we climb. Fun time, play time. Now we run, now we climb. Up the ladder and down the slide. A merry-go-round. Let's take a ride. Up the ladder and down the slide. A merry-go-round. Let's take a ride. Here is a swing. Here is the swing. Go to and fro. Bounce the seesaw high and low. Here is the swing. Go to and fro. Bounce the seesaw high and low. Fun time, play time. Now we run, now we climb. Fun time, play time. बघा, आपली आता कसली वेळ झालेली आहे तर फन म्हणजे मजा करणे आणि प्ले म्हणजे खेळणे. आता आपली मज्जा करण्याची आणि खेळण्याची वेळ झाली आहे. नाव वी रन, नाव वी क्लाइंब. रन म्हणजे पळणे आणि क्लाइंब म्हणजे चढणे. मग झाडावर, लॅडरवर चढणे, क्लाइंब. नाव वी रन, नाव वी क्लाइंब. आता आपण पळूया किंवा आपण झाडावर किंवा लॅडरवरती चढूया, असा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. अप द लॅडर अँड डाऊन द स्लाइड. अप द लॅडर. लॅडर म्हणजे काय? शिडी. आपल्याला शिडीवरून वर जायचंय, अप. अँड डाऊन द स्लाइड. स्लाइड म्हणजे काय? घसरगुंडी. आणि या घसरगुंडीवरून आपल्याला खाली यायचं आहे, डाऊन. अ मॅरी गो राऊंड. मॅरी गो राऊंड म्हणजे काय? बगीच्यामध्ये बघा, लाकडाचं ते गोल चक्र असतं आणि त्याच्यावर आपण उभे राहतो किंवा बसतो आणि ते छानपैकी गोल गोल फिरत असतं. अ मॅरी गो राऊंड. लेट्स टेक अ राईड. या मॅरी गो राऊंड वरती आपल्याला काय करायचंय? एक चक्कर मारायची आहे, एक चक्कर घ्यायची आहे. राईड म्हणजे चक्कर मारणे. हिअर इज अ स्विंग. गो टू अँड फ्रो. स्विंग म्हणजे काय? तर झोपाळा घेणे किंवा झोका घेणे. गो टू अँड फ्रो. गो टू म्हणजे पुढे आणि मागे. गो टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे. हिअर इज अ स्विंग. गो टू अँड फ्रो. आपल्याला झोका घ्यायचा आहे, पुढे मागे जाणारा. बाउन्स द सीसॉ हाय अँड लो. बाउन्स म्हणजे उधळणे. आता सीसॉ हे गार्डन मध्ये सगळ्यांना माहिती आहे. हा आपला फॅमिलियर वर्ड आहे, है की नाही? शिकलोय आपण. सेतू अभ्यासामध्ये आपण फॅमिलियर वर्ड शिकलेलो आहोत. मग बाउन्स द सीसॉ हाय अँड लो. बाउन्स आपल्याला करायचं आहे. सीसॉ आपण बघितलेला आहे. या सीसॉ वरती आपल्याला वर आणि खाली असं जाऊन आपल्याला बाउन्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायची आहे? छानपैकी आपल्याला एखाद्या ट्री वरती, एखाद्या लॅडर वरती क्लाइंब करायचंय. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? मॅरी गो राऊंड वरती राईड करायचंय. एखाद्या स्विंग वरती झोका घ्यायचा आहे आणि सीसॉ वरती बाउन्स व्हायचं आहे.
अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे, आजची जी पोएम आहे, ही आपली कशी आहे तर मज्जा करायची आहे, खेळायची आहे. ओके. मग शेवटी बघा आता, फाइंड द फॉलोइंग इन द पिक्चर अबोव. खाली जे काही लेटर्स दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, वरच्या पिक्चर मध्ये दाखवायचे आहेत. पहिला आहे लॅडर. लॅडर म्हणजे काय तर शिडी. दुसरं आहे स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी. मेरी गो राऊंड म्हणजे गोल गोल चक्र लाकडाचं ज्याच्यावर मुलं खेळतायत. अँड स्विंग. स्विंग म्हणजे झोका. सी सॉ. सी सॉ म्हणजे एक लाकडाची फळी आहे ज्याच्यावर एका बाजूने ती खाली होते आणि दुसऱ्या बाजूने वर होते, त्याला सी सॉ असं म्हटलं जात असतं. या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी आपल्याला या चित्रामध्ये दाखवायच्या आहेत आणि आपण त्या दाखवलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही ही पोएम व्यवस्थित वाचायची आहे. धन्यवाद.